नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. परिस्थिती बिकट असेल किंवा उत्कट, पण भारतीय जनता पक्षाचे या राज्यातले काही नेते असे आहेत की ते बिकट परिस्थितीत देखील, म्हणजे जेव्हा जनमत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी फारसं नव्हतं, मोठ्या प्रमाणावर नव्हतं, काँग्रेसचा बोलबाला होता, काँग्रेस टॉपला होती, तेव्हा देखील आपल्या या राज्यामध्ये काही मतदारसंघातून काही उमेदवार हमखास निवडून यायचे. त्यातलेच एक गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी. लालाजी हे अकोल्याचे विद्यमान आमदार. दुर्दैवानं ते आयुष्याचे अगदी शेवटचे काही तास मोजतायत. एका मोठ्या इस्पितळामध्ये ते मृत्यूशी झगडत आहेत, पण यश मिळेल असं वाटत नाही, कारण त्या दुर्धर रोगातून वाचणं निदान त्यांना तरी यावेळी अशक्य आहे. पण मित्रांनो, तुम्हाला म्हणून सांगतो, वास्तविक हा विषय सांगायचा नसतो, पण आमदार गोरे असतील किंवा आमदार राजेंद्र पटणी असतील किंवा लालाजी असतील किंवा अन्य कुठल्याही पक्षातले असतील, देवेंद्र फडणवीसांकडे एकदा अमुक एखाद्याचं आजारपण कानावर गेलं की ते त्या लोकप्रतिनिधीची, त्या नेत्याची, इस्पितळाची संपूर्ण व्यवस्था करून मोकळे होतात. म्हणून फडणवीस हे दिवसेंदिवस असे लोकप्रिय ठरले आहेत. वास्तविक अकोल्यामध्ये शर्माजींच्या समाजाची फार तर 25 घरं असतील, पण ते आजतागायत जेव्हा केव्हा निवडणुकीला उभे राहिले, म्हणजे अगदी सुरुवातीला ते नगरसेवक झाले, नंतर आता आमदारकीची त्यांची 4थी टर्म. थोडक्यात काय तर लालाजी त्या अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत असं एकदा जाहीर झालं की त्यांची निवडून येण्याची हमखास गॅरंटी असते, गॅरंटी आहे. नाही म्हणाला मुंडे आणि महाजन यांच्या सांगण्यावरून 1995 साली मनोहर जोशी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून घेतलं होतं, परंतु काहीसा साधेपणा आणि फटकळ स्वभाव, त्यामुळे लालाजी पुढे सत्तेच्या राजकारणामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. हे त्यांचं दुर्दैव. मित्रांनो, फार कमी असे अमराठी नेते आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, असे फार कमी मला मनापासून आवडतात. त्यातलेच एक लालाजी किंवा राजेंद्र पटणी किंवा जळगावचे सुरेशदादा जैन. तुम्हाला म्हणून सांगू की मला कृपाशंकर सिंग देखील मनापासून आवडतात. व्यवहारांमध्ये थोडासा तोल जर कृपाशंकर यांनी सांभाळला असता, विनाकारण कटकटी किंवा बदनामी जर त्यांनी ओढवून घेतली नसती, तर कृपाशंकर सिंग यांना मागे टाकणारा एकही उत्तर भारतीय नेता या राज्यामध्ये तयार झाला नसता. अर्थात आता ते भारतीय जनता पक्षात आहेत, त्यांची देखील फडणवीसांशी लॉयल्टी आहे. मागल्या चुका दुरुस्त करून कृपाशंकर सिंग नक्की पुढे जातील. राजेंद्र पटणी हे तसेच वाशिम, म्हणजे त्या विदर्भातलेच आमदार. पाटणी उभे राहिले की हमखास निवडून येतात. आता विधान परिषदेची ही पंचवार्षिक योजना संपल्यानंतर ते नक्की पुन्हा एकदा उभे राहतील. त्यानंतर कदाचित ते त्यांच्या मुलाला राजकारणात आणतील किंवा त्याला उभं राहायला सांगतील, पण यावेळी देखील राजेंद्र पाटणी हमखास निवडून येतील. या पाटणींचं वैशिष्ट्य असं आहे, जे मी तुम्हाला अलीकडे अगदी एका व्हिडिओमधून सांगितलं होतं, की असे फार कमी नेते आहेत किंवा काही नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, की जे विना अपेक्षा, कुठली अपेक्षा, लोभ, स्वार्थ न ठेवता
या राज्याचा नेता म्हणून फडणवीसांवर मनापासून प्रेम करतात. आपल्याला काय मिळणार आहे, काय मिळवता येईल याकडे त्यांचं लक्ष नसतं. पटणी त्यातलेच एक. गेले 25 वर्ष त्यांचा फडणवीसांशी दोस्ताना आहे, याराना आहे. फडणवीस सत्तेत असतील किंवा नसतीलही. मात्र बहुतेक नेते फडणवीसांवर आमचं खूप मनापासून प्रेम आहे असा दिखावा निर्माण करतात. थोडक्यात काय तर उगवत्या सूर्याला ते नमस्कार करणारे असतात. म्हणून अशा वेळी पाटणीसारख्या नेत्यांचं, आमदारांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. दुर्दैवानं ते देखील अद्याप इतक्यांदा निवडून येऊन देखील मंत्री झालेले नाहीत. त्यांच्याकडे वास्तविक लक्ष देण्याची गरज आहे. फडणवीसांनी, भारतीय जनता पक्षानं त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणं मला असं वाटतं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांचं करावं तेवढं कौतुक कमी. मध्यंतरी तिची जाहिरातीची चूक त्यांना नडली. ती चूक त्यांनी दुरुस्त केली, त्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर फडणवीसांना उगाच काहीतरी आव्हान देत कटकटी निर्माण करण्याचा, राजकीय भानगडी निर्माण करण्याचा त्यांनी त्यानंतर प्रयत्न केला नाही आणि ते करणार देखील नाहीत. तेवढे ते समजूतदार आहेत, त्यांना नेमकं ते कळतं. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद काहीसं अडचणीत आहे आणि मोठी संधी अजित पवार यांना मिळू शकते. मात्र दर 8-8 दिवसांनी, 8-10 दिवसांनी राजकीय परिस्थिती बदलत असते आणि माझं सांगणं जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेमकं लक्षात आलं, मला असं वाटतं की त्यानंतर शिंदे यांनी फडणवीसांना विश्वासात घेऊन चर्चा केली. नेमक्या चुकांवर मला असं वाटतं की ती चर्चा होती. त्यानंतर फडणवीसांचं तर ते वैशिष्ट्यच आहे की त्यांच्यावर जो विसंबला, शरद पवार पद्धतीनं त्यांनी त्या विसंबलेल्या, विश्वास टाकणाऱ्या माणसाचा कधीही त्यांनी नुकसान केलं नाही, त्याला उद्ध्वस्त केलेलं नाही. आणि आता म्हणजे मागल्या व्हिडिओनंतर लगेचच पुढल्या 8-10 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की अगदी अलीकडे म्हणजे काल परवा फडणवीसांनी जे सांगितलं, थेट जाहीर अगदी मीडियासमोर येऊन सांगितलं की ही विधानसभा पंचवार्षिक योजना संपेपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असतील. आणि फडणवीसांनी जे ठासून सांगितलं, अगदी उघड सांगितलं, ठामपणे सांगितलं, नेमकं तेच घडणार आहे. कारण सिच्युएशन बिघडली असती, बदलली असती, मात्र लबाड अजितदादांना त्यांचा आगाऊपणा, बेरकीपणा अंगलट आला आहे असं मला वाटतं. मी नाही, वपू काळेंनी म्हटलं आहे. कारण मी जर अश्लील बोललो किंवा लिहिलं तर लगेच तुम्ही त्यावर तुटून पडता. पण वपू काळे किंवा अत्रे देखील कित्येकदा या पद्धतीचं लिखाण करायचे. वपूंनी एका ठिकाणी लिहिलं आहे की एका तरुणीला, एका देखण्या तरुणीला सिनेमात काम करायचं होतं. तिला लीड रोलमध्ये यायचं होतं म्हणून तिनं तब्बल 6 महिने, मग ते दिग्दर्शक असतील, त्यानंतर फायनान्सर असतील, कॅमेरामन असेल, थोडक्यात काय की ज्यांच्या हातामध्ये काम मिळवून देणं सोपं असतं त्या साऱ्यांना ती जवळपास 6 महिने आळीपाळीनं खुश करत होती. त्यामुळे तिला सिनेमा मिळाला. पण तो सिनेमा चित्रपटगृहात पहिल्याच आठवड्यात कोसळला. थोडक्यात काय तर ती किती प्रेक्षकांना खुश करू शकणार होती. तिने बोटावर मोजण्या इतक्या मंडळींना खुश करून सिनेमात काम मिळवलं, पण प्रेक्षकांना ती या पद्धतीनं खुश करू शकत नव्हती. तिथे कथानक,
किंवा अभिनय तेच महत्त्वाचा होता. माझा रोख नेमका या सध्याच्या सरकारवर आहे की या तोकड्या मंत्रिमंडळात आणि नेमके ज्या मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ किंवा तानाजी सावंतसारखे बदमाश बदनाम भ्रष्ट मंत्री आहेत, या पद्धतीच्या मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस जनतेला खुश करू शकतील का? कारण या मंत्रिमंडळातल्या बहुतांश मंत्र्यांविषयी नाराजी आहे, राग आहे. जनतेमध्ये या अशा पद्धतीच्या मंत्र्यांविषयी नफरत आहे आणि दुर्दैवानं याच पद्धतीचे नालायक मंत्री ज्यांची संख्या मोठी आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की निदान वर्षभरासाठी का होईना मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार करणं शिंदे आणि फडणवीसांना आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. आणि जर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल घडला तर मी जे सुरुवातीला सांगितलं ते त्यांनी नक्की करावं. वाशिमच्या राजेंद्र पाटणे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन ते नेमके कसे वेगळे, कसे कल्पक वृत्तीचे जनतेला दाखवून देतील आणि त्याचा मोठा फायदा विशेषतः यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या आसपासच्या जिल्ह्यांना फडणवीस निवडणुकीदरम्यान नक्की करून देतील. फडणवीस आणि राजेंद्र पाटणे. त्यामुळे राजेंद्र पाटणे यांना जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं नक्की करतील याची मला खात्री आहे. तूर्त एवढंच. नमस्कार.